से कटेगा, कहाँ पे छिपेगा, कहाँ पे बचेगा। उठा तो गिरेगा, गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा, मिला तो मारेगा। जाग भाग भाग, बच सके तो बच ले आज। हा शिंदे साहेब, कुठे तुम्ही? या जरा ऑफिसला तुम्ही. काल जयंती होती आमच्या लोकांची, ऐकून घ्या. फक्त वर्षातून एक जयंती साजरी करतो. त्या दिवशी पण तुमच्या डिपार्टमेंटच्या हलगर्जीपणामुळे काल आमची पूर्ण जयंती आम्ही लोकांनी अंधारात काढली. हा, आणि त्याच्यामध्ये तुमचे कर्मचारी लोक मोबाईल बंद करून बसतात. पगार कसले घेतात हे लोक? अरे 3 वाजता तुम्ही होते, सर्व गोष्टी ठीक आहे, पण तुमचं जे उल्हासनगर युनिटचे जे माणसं तुमच्याकडे कामाला आहेत, जे तुम्ही तिकडे इंजिनियर नेमलेले आहेत, त्यांची जबाबदारी बनते का नाही बनत? अरे पण मोबाईल बंद करणं हे कुठवर योग्य आहे ते सांगा मला. जबाब तुम्हाला दिला पाहिजे ना, की तुम्ही जे पदावरती बसलेले, तुमचा डिपार्टमेंट आहे तो. मार्ग नाही, आम्हाला त्याच्यावरती ऍक्शन पाहिजे, कारवाई पाहिजे. जे माणूस त्याच्यावरती होतं ना, त्याला कारवाई, त्याला सबक बसला पाहिजे. एवढा पण हलगर्जीपणा चालत नाही साहेब. तुम्ही इथं एक माणसाचं 10 दिवस जरी पेमेंट लेट झालं तर मीटर कापून नेता लोकांचे. समजा आज परत ती काल सारखी सिच्युएशन आज जर झाली तर आता इथे कोण आहे बोलण्यासाठी, मला ते सांगा. तुम्ही साहेब तुमचे डेजिग्नेशन जरा सांगा तर. अधीक्षक तुम्हीच आहेत का? पण साहेब जरा इकडे आज मला एक गोष्ट सांगा, जर आज संध्याकाळी तीच सिच्युएशन झाली, सेम सिच्युएशन जी काल झाली होती, त्याचं काय होणार? म्हणजे काय तोडगा आहे तुमच्याकडे? तुम्ही काय त्याची टीम रेडी ठेवली आहे का? काम करा, ऐका बघा, आम्हाला काय वाद घालायचं नाही, काय हे करायचं नाही. मला फक्त एक गोष्ट आहे, मला तुम्हाला फेस टू फेस एकदा भेटा तुम्ही. उल्हासनगरला यायला जमेल का? 1 वाजलाय, 3 वाजेपर्यंत उल्हासनगरला येणार का तुम्ही? सुभाष टेकडे उल्हासनगरला. नाच नाच उंगलियों पे नाच नाच, रात सारी मौत का हूँ मैं मदारी, बाज डमरू सी कटारी, डम 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 डम, नाच मौत का. हा, आणि सगळे वैतागलेले, सगळे तेच बोलतात की साहेब हे असं कसं आहे. काल रात्रीपासून माझ्याकडे लाईन लागून माणसं आले की साहेब आपल्याच जयंतीला असं का होतं. 1000 टाइम हा, मागच्या वर्षी पण हेच झाला, या वर्षी पण हेच झालं. मग तसं काय, असं काय प्रॉब्लेम नाही सर? माणसांचा पण इश्यू झाला होता आणि सर काम पण इश्यू. हे चुकीचं आहे ना साहेब. शेटीचंदला होत नाही, आपलं कुठल्या बाकीच्या मिरवणुकींना होत नाही, कुठल्या सणसुदाला होत नाही, दिवाळी दसरा कशाला होत नाही. पण हे भीम जयंतीलाच का होतं? तेव्हाच का व्होल्टेज वाढतो, तेव्हाच का एम्पियर वाढतो? की हर एक जयंतीला, मागच्या वर्षी पण प्रॉब्लेम, या वर्षी पण तोच प्रॉब्लेम. कधीपर्यंत सेम करायचं होतं? आणि मेन तर तुम्हाला पगार भेटतो साहेब, तुम्हाला कोण घरातले भांडे घासायला लावत, कपडे धुवायला लावत. तुमचं काम काय? लाईट डिपार्टमेंट आहे ना, लाईट डिपार्टमेंटच काम सांभाळायचंय. तुम्हाला आम्हाला वीज पुरवठा बरोबर द्यायची, बस, त्याशिवाय काहीच नाही ना. तुमचं काम काय? तुम्ही जबाबदार आहे, तुमचं काम आहे फोन उचलायचं. तुमचे सगळ्या अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत. आम्ही विचारायचं कुणाला? तुमच्या ऑफिसेसला टाळेत, आम्ही जायचं कुठे? आणि कायदा व्यवस्था बिघडला तर काय करणार? किती सेन्सिटिव्ह ही गोष्ट. लास्ट मागच्या वर्षी बंद झाली ही गोष्ट, आणि 14 एप्रिलला झाली. मला एक बात सांगा, ह्याची काय खात्री आहे की आज संध्याकाळपर्यंत होणार? सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय संविधान. काल जी घटना घडली, कारण एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला आपली डॉक्टर बाबासाहेबांची जयंती अंधारात साजरी करावी लागली. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. काल कदाचित असं पण झालं असेल की आपल्या भीम अनुयायांना भडकवायचं कारण हे केलं असेल या लोकांनी, की आपल्या जयंतीला कसा गाळबोट लागेल, हे कसं आपण इकडे नुकसान करू आणि कुठेतरी एका वेगळ्या ठिकाणी हे जयंती निघून जाईल, ह्याच्यासाठी पण हे मला असं वाटतं की षडयंत्र असू शकतं. तर त्या हिशोबाने काल सगळ्या भीम अनुयायांनी शांती घेतली, त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद करतो. आणि आज आपण MSCB डिपार्टमेंटच्या मेन ऑफिसला गेलो होतो, त्यांनी तिकडे सगळं काय ऐकलं. त्यांनी त्यांचे इकडे जे MSCBचे अधिकारी आहेत त्यांना पाठवून दिले. पुढची काय गोष्ट आहे आणि काय काय घडलं होतं हेच सांगतील, आणि जी कारवाई जी करणार आहे. कारण काय सगळ्यात महत्वाचं काय होतं की जिथे आपले काल माणसं जात होते त्यांच्या ऑफिसला, कोण फोन उचलत नव्हता, कोण तिथे ऑफिसर त्यांचा अवेलेबल नव्हता, कुठला अधिकारी तिकडे अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे आपली काल खूप तारंबळ उडाली आहे.
जी झालेली गोष्ट आहे, जी काल झाली त्या व्यक्तींवरती कारवाई झाली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी ह्याच्यावरती ठाम आहे आणि हे नाही केलं तर आपण एक आंदोलन घेणार आहे ह्याच्यासाठी. त्याच्यासाठी आता अधिकारी इकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले कर्मचारी काल अवेलेबल नव्हते आणि आपले फोन वगैरे रिसीव्ह नाही केले गेले तर त्याच्यावरती ते कारवाई करणार आहे सक्ती. सर सांगतील याच्या पुढे अधिकारी. सांगा सर. मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. काल तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आणि पूर्ववत करण्यासाठी खूप कालावधी गेला. तुम्ही जे काही आमच्या ग्राहकांना जो काही त्रास झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आणि तसेच जे कंप्लेंट सेंटरवरचे जे लोक आहेत, म्हणजे आमचे जे कंप्लेंट सेंटर, म्हणजे कोणाला काही विचार असेल का लाईट गेली, त्या लोकांनी योग्य उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करत आहे. आणि पुन्हा एकदा दिलगिरी. आणि आज आम्ही जो काही तांत्रिक बिघाड आहे तो सकाळीच आम्ही पूर्ववत करून आणि आज जाणार वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेऊन आम्ही आज त्या ड्युटीवर आहे. साहेब तुम्ही आज गॅरंटी घेताय ना की आज लाईट जाणार नाही? येस हा, ही जबाबदारी तुमच्याकडे आहे की आज लाईट नाही गेली पाहिजे. आम्ही काळजी घेणार सगळं. कारण आज आम्ही एका संविधान मार्गाने आज तुम्हाला समजवायला आलो होतो. जर उद्या काही गोष्ट घडली आम्ही वंचित स्टँडने तिकडे समजवायला असं होणार नाही सर. आम्ही खूप काळजी घेणार आहे आणि वीज पुरवठा सुरळीत राहण्याची खूप दक्षता घेणार. तर सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. जय भीम.